24 तासांचं नियोजन कसं करायचं याच्यासाठी 8-8-8चा रूल तुम्हाला माहिती आहे का? माहित नसेल तर ही रील शेवटपर्यंत बघा. तुमच्याकडे 24 तास असतात, बरोबर आहे. पण या 24 तासांना आपण काय करतो, 8 तास 8 तास 8 तास असं 3 टप्प्यांमध्ये डिवाइड करतो. यातले पहिले 8 तास आहेत ते तुमच्या शाळेमध्ये जातात, दुसरे 8 तास आहेत ते तुमच्या झोपेसाठी जातात आणि राहिलेले 8 तास आहेत ते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कामाला येतात. आता हे राहिलेल्या 8 तासांमध्ये पण 2 तास तुम्ही सोडून द्या, की जे तुमचं जेवण, खाणं, अंघोळ, बाकीची कामं याच्यासाठी आपण ते 2 तास वापरतो. त्यानंतर जर तुम्ही ट्युशनला जात असाल तर ते 2 तास तुमच्या ट्युशनसाठी गेले आणि आता राहिलेले आहेत तुमच्याकडे फक्त शेवटचे 4 तास, ज्याचं तुम्हाला ॲक्च्युअल प्लॅनिंग करायचं आहे, जे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी अवेलेबल आहेत. तर या 4 तासांमध्ये तुम्ही काय करायचं आहे याचं नियोजन तुम्हाला डेली करता आलं पाहिजे. तर हा 8-8-8चा रूल तुम्हाला माहीत होता का? कॉमेंटमध्ये सांगा.